कसं वाटतंय? गारगार वाटतंय. रात्र म्हणजे एक भयंकर रात्र. आणि त्या रात्री शिवाजी महाराज की जय. हाय नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. बराच वेळ झाला नवीन व्हिडिओ अपलोड करायला, सो बट हीच ती वेळ म्हणून चालू करतो आहे. श्रावणचा महिना आला आहे, सो विचार केला की महादेवाच्या स्थानी मंदिरस्थानी जाऊया. मग मनामध्ये विचार आला की चला हरिश्चंद्रगड जाण्याचा बेस्ट ऑप्शन ह्या टायमिंगला नाही, मान्सूनमध्ये ते पण. सो ही जर्नी एक्सप्लोअर करायला खूप मजा येणार आहे. अँड लेट्स स्टार्ट अवर जर्नी. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. फायनली आम्ही इथे पोहोचलो आहेत. ऑलमोस्ट 6 तास लागले आम्हाला इथे पोहोचायला. भरपूर ट्रॅफिक होती, म्हणूनच एवढा उशीर झाला. सो आता इथे जेवून मग पुढे जर्नी स्टार्ट करणार आम्ही. भाकरी आहे, पिठलं आहे, बटाट्याची भाजी, शेव बटाटा भाजी, शिरा, राचा. ओके, एवढं सर्व आपल्याला भेटलंय. और राईस आहे का? राईस पण येणार आहे. व्हेज मध्ये आपल्याला एवढं सर्व भेटलंय. बाकी आता बघा, टेस्ट चांगली आहे. टेस्ट पण चांगले. अजून मी काय खातोय ते पण बघा. फक्त भाकरी खातोय अजून. हे ठीक आहे, शेव बटाट्याची भाजी. सो मित्रांनो, चालू केलेली आहे जर्नी. जेवल्याच्या नंतर बरंच वाटलं जरा जेवून. पाऊस चालू झालेला आहे म्हणून सर्वांनी रेनकोट्स घातलेले आहेत आणि आम्ही जर्नी स्टार्ट करतो. आता वाजलेत 5. प्लॅन तर आहे स्टे करायचा. खूप असा थ्रिलर ट्रेक होणार आहे हा, कारण की वरती गडावरती स्टे करणार आहेत. खूपच फॉग आहे तिथे, विजिबिलिटी 0 आहे. खूप रिस्की पण आहे, बट आम्ही ट्राय करू विदाऊट रिस्क घेऊन वरती ट्रेक कंप्लीट करायसाठी. जर्नी जवळजवळ 3 तास लागेल ट्रेक कंप्लीट होण्यासाठी. डिपेंड आहे की तुमच्या वॉकिंगवरती आहे. तुम्ही जर नवीन ट्रेकर असाल तर तुम्हाला जवळजवळ 3.5-4 तास लागतील. पण जर रेग्युलर असाल तर तुम्हाला हे लवकरात लवकर 2 तासातही कंप्लीट करता येतं. सो आज माझ्यासोबत भरपूर मित्रमंडळी आहेत. पूर्ण आमचा 15 जणांचा ग्रुप आहेत. हे आमचे लास्ट टाईमचे मित्रमंडळ. विशाल चव्हाण 5 मिनिटं बोलून पूर्ण कलावंती दुर्ग चढवला होता. विशाल, कसं वाटतंय तुम्हाला, सांगा लवकर. Game over. सो अंधार व्हायच्या अगोदर आम्हाला ट्रेक कंप्लीट करायचा आहे. सो फास्ट जावं लागेल, कारण की अंधार झाला तर विजिबिलिटी खूप तिथे कमी आहे. सो डिफिकल्ट होऊ शकतो रूट शोधायला. आम्हाला सर्वात पहिलं केदारेश्वर टेम्पल गाठायचं आहे. तर टेम्पलमध्ये जाऊन स्टेची व्यवस्था बघू आम्ही, डिपेंड आहे वेदरवरती. मान्सूनमध्ये हरिश्चंद्रगड कंप्लीट करणं म्हणजे एक खूप असं अद्भुत दृश्य तुम्हाला पाहायला भेटतात. ते मी पण तुम्हाला रिकमेंडेड करेन की मान्सूनमध्ये यावं. बट स्टेचं काय आहे ते बघूया आपण पुढे.
सिक्स पॅक बनवायचे आपल्याला. बोलतो बनणार, अरे मी बनवतो चल. थोडंसं पुढे चालून इथे एक लोखंडी शिड्या आहेत. तुम्ही इथे कम्फर्टेबली वरती जाऊ शकता. तो इथून तुम्ही इझिली या लोखंडी शिडीद्वारे वरती जाऊ शकता. हे बघा मित्रांनो, काहीच दिसत नाही, पूर्ण फॉग. या वाईट हे हाल आहेत. हे भगवान चाले रे बाबा, मेरे को नहीं. तो इसका क्या कहना है विशाल? चल चल चल, मी काय आणतो तू चल. चलो ये इकडून अरे आज चल. मित्रांनो, ॲक्सेप्ट केलं नव्हतं तेवढा जबरदस्त पाऊस आहे तिकडे. आता बघूया. प्रचंड इथे जसं मी म्हटलं होतं की व्हिजिबिलिटी शून्य असतं इकडे. हे बघा मित्रांनो, विजिबिलिटी पूर्ण झिरो. ते रील क्रॉस झाल्याच्या नंतर थोडाच डिस्टन्सवरती आपण पुढे आलेलो आहे. अजून पण आपण जवळजवळ 10%च पॅच कंप्लीट केलं आहे. अजून खूप वरती चालायचं आहे. असं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की जर तुम्ही रेग्युलर ट्रेकर असाल तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आम्ही तर जातच असतो, पण आमच्यासोबत काही नवीन मित्रमंडळी पण आहेत. सो त्यांच्या हाल बघून आम्ही स्लो चाललो आहे. सो चला पुढे चला. बघा वारा बघा किती आहे. सुपर असा अनुभवायला भेटलेला आहे आम्हाला इथे. कसं वाटतंय? कारगार वाटतंय. तो पावसाळ्यात इथे खूप पाणी साचतं या पॅचमध्ये. तुम्ही बघत असाल तर पावसामध्ये बघा पाण्याचा जोर इथून वरतून ढगफुटी होते आणि इथे एकदम जोरात पाणी येतं. म्हणून अशा ठिकाणी जाणं शक्यतो टाळा तुम्ही. हे नेचर आहे, नेचरशी तुम्ही खेळू नका. इकडे जास्तच पाऊसचं प्रमाण वाढलेलं आहे. धुकं पण खूप आहेत. सो कॅमेरामध्ये कॅप्चर करणं खूप डिफिकल्ट जात आहे. सो जेवढं शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करतो आहे कॅमेऱ्यामध्ये मोमेंट कॅप्चर करण्यासाठी. तर इकडे 2 वाटा आहेत. सो आम्ही पण कन्फ्यूज झालो होतो की कुठल्या वाटेला जायचं आहे, पण थोडं विजिबिलिटी झिरो असल्यामुळे आम्ही पहिल्या 2 जणांना पुढे पाठवलं आणि तिथून आता विजिबिलिटी आहे तर तिथे रस्ता पण आहे पुढे. मग इथून वाट कंटिन्यू करूया. सो हेच होतं. पावसाळ्यात थोडं तो अवॉइड करा तुम्ही. पावसाळ्यामध्ये इथे खूप पाणी असतं म्हणून हा ब्रिज बनवला आहे. ब्रिज क्रॉस झाल्याच्या नंतर इथून जंगलातून वाट आहे. हो हो, अत्यंत सुंदर असं दृश्य. परत एकदा समोर काहीच नाही. सो हा चेतन आहे माझ्यासोबत. रायगड यांनी कंप्लीट केलं आहे आणि कळसुबाईला नव्हता हा. सो सिद्धेश होता माझ्यासोबत कळसुबाईला. तो आता आम्ही हरिश्चंद्रगड कंप्लीट करतोय. चेतन, कसं आतापर्यंत जे पण ट्रेकिंग तुम्ही जर कंप्लीट करताय? असं वाटतंय की स्वर्गाचा अनुभवतोय. पृथ्वीला स्वर्ग उतरल्यासारखा वाटतोय. हा सिद्धी वॉच वेदरमध्ये नका येऊ. माणसामध्ये जे भेटेल तुम्हाला तेच कधी नाही. पण सेफ्टी मस्ट इम्पॉर्टंट आहे. सेफ्टी वॉज इम्पॉर्टंट. तिथे थोडं वरती जाऊन आम्ही आलेलो आहे. तिथे मंदिर पण दिसतंय.
ते बघा मंदिर. ते वरती आल्याच्या नंतर थोडा हॉटेल शोधण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे, तर आम्ही थोडा 2 जणांना वरती तिथे पाठवलं आहे आणि मग त्याप्रमाणे बाकी सर्व निघू आम्ही. तो मंदिरापर्यंत पोहोचल्याच्या नंतर इथे एक केव्स आहे. या केव्समध्ये स्टेचा प्रोग्राम आम्ही सेट केला आहे. तर इथे आता पाऊस खूप जास्त वाढला आहे, इथे स्टे करूया आणि मग उद्या सकाळी मॉर्निंगला पुढचं म्हणजे मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन मग कोकणकडा डिपेंड आहे वेदरवरती, पण पाऊस खूपच जास्त आहे. हे बघा आपण हरिश्चंद्रगडला आलो आहे. आता जेव्हा अशी परिस्थिती येतं ना मग असं जेवायला भेटतं इथे. हे बघून घ्या. हे बघा आपला ऑर्गनायझर बघा. हे बघा संकेतला बघा. तो कोण आहे तो सांग भेट बोला मला. त्याची पहिलंच मातं थांब आता येतो तिथेच येतो मी. हां हे नाही. हां हे बघा. हे बघा हे बघा कसं खाते बघा. हे बघा हे बघा यांचं जेवण बघा. हे बघा रात्रीचे 12 वाजले. बाहेर प्रचंड अंधार आहे आणि आता केव्समध्ये आहे आणि केव्समध्ये 4 टेंट टाकलेत आणि सर्व मित्रमंडळी डिवाईड होऊन झोपलेत. पण झोप काही ना ती कधी ती होते ती सकाळ. याचीच ती वाट आम्हाला पाहावीशी असे वाटते. कधी कधी सकाळ होते ती. आमचा हा विशाल एकदम झोपलेला आहे, कोणाला काही टेन्शन नाही. सुमित कसं वाटतं तुम्हाला अनुभव सांगा रात्रीचा. आजची रात्र म्हणजे एक भयंकर रात्र आणि त्या रात्रीमध्ये झोप म्हणजे इथं भयंकर दृश्य जाणवलं. इथे झोप म्हणजे अजिबात झोप नाही लागत आहे आणि आज समजते की वेळेचं काय महत्त्व आहे. एक एक मिनटं मोजून कसं जातं ते समजत नाही. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7 वाजलेत. ही रात्र एकदम खूप भयानक होती. कोणच विसरणार नाही ही रात्र. सुमित पण नाही. परत येणार पण नाही. सुमित तो आवाज किती वाजता रात्री बंद झाला? 3:30 वाजता. 3:30 वाजता करेक्ट आवाज तो बंद झाला. तो आता नाश्ता करू, फ्रेश होऊ आणि मग मंदिराचं दर्शन घेऊन जे मेन जे 4 स्तंभ आहेत केदारेश्वर टेम्पलचं आणि मग कोकणकळ आणि मग खाली जाऊ आम्ही. मित्रांनो थोडं आता ब्रेकफास्टसाठी थांबलो इथे. त्याच्यानंतर मंदिरात जाणार आहोत. फ्रेश झालो आम्ही. पाऊस परत चालू झालेला आहे. खूप वातावरण बघा इथे. फॉग बघा. फॉग बघा. पूर्ण 0 विजिबिलिटी बघा. सुंदर असं वातावरण. काहीच दिसत नाही पुढचं. मला घेऊन जाऊ नको. पुढे त्याला मला पण घेऊन.
महादेवाचं मंदिराचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो आहे जे 4 स्तंभ जिथे ॲक्च्युली आम्ही खूप इच्छा होती सर्वांची बघायची ती 4 स्तंभाची, तिकडे चाललो आहे. तर तुम्ही येणार असाल तर जास्त फॉग असेल तर एवढं लक्षात ठेवा की मंदिराच्या राईट साईडला थोडीशी अशी वाट आहे, त्या वाटेतून तुम्हाला तिकडे ते पिंडाची ते जायला भेटेल. सो फायनली आम्ही पोचलो आहे ज्याची प्रतीक्षा होती आम्हाला, ते 4 स्तंभ. हेच ते 4 स्तंभ. आमचा आता नाश्ता झालेला आहे. सो निघालो आहे कोकण कड्याकडे, तिथे जाऊन एक्सप्लोर करूया. चला. छोटीशी वाट आहे, त्या वाटेतून आम्ही चाललो आहे. थोडा सांभाळून जावं लागेल, बट थ्रिलिंग आहे. काल रातचाच अनुभव एकदम सुपरच होता. आणि आता मॉर्निंगला पावसाळ्यात तर सनराईज बघणं इम्पॉसिबल आहे. तर आता बट इथे आलोच आहे, तर कोकणकड्याचं पण व्ह्यू घेऊन एक्सप्लोर करून जाऊ. बट व्ह्यू ऑसम, सुपर, फुल पैसा वसूल. फायनली कोकण कड्यावरती पोहोचलो आहे. फुल मजा येते, व्ह्यू बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो फायनली पूर्ण ट्रेक ॲडव्हेंचर केलेला आहे. केदारेश्वर टेम्पल, हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे. फुल एक धमाल एन्जॉय असं ही ट्रेकिंग होती. खूप मजा आली या ट्रेकिंगवरती. सो ही व्हिडिओ मी इथे संपवतो आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.